विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जानेवारी महिन्यात काय करायचंय मी एक्सप्लेन करणार आहे. पण त्याच्या अगोदर मी जी गोष्ट सांगतो ते नीट लक्ष द्या. मला एकदा सांगा तुम्ही, की प्रिलिम तुम्ही दिली का? कॉलेजमध्ये प्रिलिमचे पेपर झाले का? किंवा तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये झाले असतील, नक्की झाले असतील. मग त्याचा रिझल्ट आपल्याला चेक करायचा आहे. म्हणजे काय करायचंय मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ओके बघा. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये तुमचा स्कोर नक्की किती आहे? हे मला तुम्हाला विचारतोय मी तुम्हाला. ठीक आहे बघा. फिजिक्स मध्ये समजा स्कोर 25 आहे. केमिस्ट्री मध्ये तो 35 आहे. मॅथ्स मध्ये तो 40 आहे. ओके. हा खूप चांगला स्कोर आहे. खूप चांगला स्कोर आहे. किती ॲडिशन होते याची लक्षात घ्या. बघा बघू जरा. 100च्या आसपास त्याची ॲडिशन होते लक्षात घ्या. बरोबर आहे? 100. मग तुम्हाला वाटेल की सर कमी आहे स्कोर. पण मला माहिती आहे तो जास्त आहे. 100 स्कोर या स्टेजला ठीक आहे. बरं. का कॉलेजचे जो 30 आणि 30, 60 आणि 20, 80 मार्क तुम्हाला मिळणारच आहेत. म्हणजे हा स्कोर 180 होतोय. 180 होतोय. चला निदान तुम्ही ग्रुपिंग क्रायटेरिया तरी फुलफिल करताय. आता हा काय असतो ग्रुपिंग क्रायटेरिया हा तुम्हाला कळायला पाहिजे पहिल्यांदा. आता तुम्ही जर ओपन मधील मुलं असाल म्हणजे कुठली सवलत नाही, कुठल्या कास्टची कुठली सवलत नसेल, इंजिनिअरिंगसाठी आपल्याला मिनिमम 45% लागतात. पण कास्टमध्ये असेल तर 40%. पण आता ओपन मधली बरीचशी मुलं ईडब्ल्यूएस काढतात. मग त्यांना हाच क्रायटेरिया आहे. पण काही मुलं मी तुम्हाला सांगतो आता एस-सी-बी-सी मध्ये कन्व्हर्ट झालेत मराठा समाजातील त्यांना सुद्धा हाच क्रायटेरिया लागू आहे. पण फक्त 120 मार्क, फक्त 135 मार्क्स त्यातले 80 मार्क तर कॉलेज देणार आहे ना, बरोबर? चला आपण एक हायरचा ह्या साइडचा विचार करूया. सगळेच आता म्हणूया आपण 40% राहू दे. टार्गेट थोडं 5% वाढवूया आपण. मग मला सांगा तुम्हाला किती पाडायचे रे? कॉलेज तुम्हाला 80 देणारच आहेत रे. बरं चला ठीक आहे. नाही दिले कॉलेजने आपल्याला 80 मार्क 70च दिले म्हणूया आपण. ओके. मग तुम्हाला कॉलेजने 70च मार्क दिले. उरले किती 5 आणि 6. ओके. मग तुम्हाला 3 विषयात मिळून 65 मार्क पडायचे. तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये मिळून 65 स्कोर फक्त करायचा आहे. बरोबर? नाही होत. दरवर्षी शेकडो मुलं अशी असतात, की ज्यांचं सीईटीचं पर्सेंटाइल चांगलं असतं, पण ग्रुपिंग क्रायटेरिया क्वालिफाय होत नाहीत. शॉकिंग आहे लक्षात घ्या. बरं ठीक आहे. गव्हर्नमेंटनं अजून यात लूप होल ठेवलेस. कसे मग सांगू का? ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नाहीये. चला मग केमिस्ट्रीच्या ऐवजी सीएसचे मार्क काउंट करा. असंही सीएस प्रॅक्टिकल 100 मार्काला असतं. ओके थिअरीमध्ये तुम्ही समजा 40 पाडले फक्त उरलेले 100 पैकी. 140 मग त्यातला 70 स्कोर काउंट होतो. 70 आता काय झालं टोटल 65 पाडायचे होते. सीएसनं 70 मार्क दिले आपल्याला. ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर झाला. ओके सीएस नाहीये तुमचा आयटी सब्जेक्ट आहे तरी चालेल. मग आयटीचे 20 मार्क्स मिळाले. बाकी आयटीची एक्झाम तशी सोपी असते. ऑनलाईन असते ना काहीतरी कॉलेजमध्ये एक्झाम असते बरोबर ना? तिथेही चांगला स्कोर होतो. मग तिथेही ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होतो. मग प्रॉब्लेम कोणाचा होतोय? की ज्या मुलांचे 2 ग्रुप आहेत. पीसीएमबी ओके. केमिस्ट्रीला और सीएस आहे, आयटी आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, टेक्निकल, बायफोकल सब्जेक्ट आहेत. डिफेन्स नाही. हिंदी नाही, मराठी नाहीये, संस्कृत नाहीये. त्यामुळे ज्या मुलांचे असे सब्जेक्ट असतील त्यांना ग्रुपिंग क्रायटेरिया याच 3 ह्याच्यातून करावा लागेल क्लिअर. त्यातही फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मार्क कंपल्सरी आहे. मी काय म्हणतोय, एवढा हलका विचार कोण करतंय? आपलं टार्गेट हे आहे होय? नाहीये. आता मी तुम्हाला लास्ट इयरचं सांगतो. बघा, गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी क्लासमधली किती मुलं आहेत, की जे आउट ऑफ आउट मार्क पाडतात? पाडतात. पैकीच्या पैकी मार्क पाडतात. बरं, मग जानेवारी महिन्यात पहिलं टार्गेट काय आपलं, की आपला पीसीएमचा स्कोर चेक करा. मी तुम्हाला सांगतो, की खूप मुलं अशी असतात ज्यांचा स्कोर 70 पैकी 10 सुद्धा होत नाहीत. हो, नाही होत. फिजिक्समध्ये 35 ते 45 मध्येच मुलं अडकलेली असतात. त्यातले 30 मार्क कॉलेजने दिलेत. आउट ऑफ 100 म्हणतोय बरं का मी. मग तुम्हाला आत्ताच लक्षात ठेवायचं आहे, की आपल्याला ग्रुपिंग क्रायटेरिया स्ट्राँग बनवायचा आहे. बरं, काठावर ग्रुप क्लिअर करून काय फायदा आहे? आपल्याला जेवढ्या भारी प्लेसमेंट हवे आहे, तिथं क्रायटेरिया असणार आहे. मग मी तुम्हाला सांगतो, माझा क्रायटेरिया एकच आहे, की तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये 300 पैकी 300चं टार्गेट ठेवायचं आहे. ओके, फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी पडलेत मुलांना. मॅथ्समध्ये मुलांना पडलेत. केमिस्ट्रीमध्ये पडलेतच म्हणूया आपण. पण काय होतं, की मी तुम्हाला सांगतो मनातली भीती, अभ्यासाची चुकीची पद्धत याच्यामुळे मुलं मागे येतात रे. आता तुम्ही मला फॉलो करताय म्हणल्यावर तुम्ही मागे पडणं शक्यच नाहीये. बरं. म्हणजे आता ऐका, दिली असेल एक्झाम, तर कुठपर्यंत पोहोचलाय तुम्हाला कळालंय. पण दिलीच नसेल, तर आता तरी द्या. तुम्ही कॉलेजमधल्या एक्झाम द्या. आता त्यांच्या कॉलेजमध्ये एक्झामचा प्रॉब्लेम एकच होतो, की रिझल्ट मिळतच नाही. कधी घेतलं ते रिझल्ट लवकर मिळत नाही किंवा रिझल्ट घ्यायला तुम्ही तिकडे जात नाही. ही पण शोकांतिका आहे. मग तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये जर फुल लेंग्थ टेस्ट होत असतील, तर तुम्ही ते दिल्या पाहिजेत. ॲट एनी कॉस्ट ते चुकवायच्या नाहीयेत. ॲट एनी कॉस्ट. आता मी काय करतो तुम्हाला एका मिनिटात सांगतो.
तर आम्ही काय केलंय, की ज्यांचा खूप स्कोर चांगला आहे, चला ठीक आहे, ते ग्रीन झोनमध्ये म्हणूया आपण. मिडल स्कोर आहेत, मिडल स्कोर आहे म्हणूया आपण येलो झोनमध्ये आणि ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांना रेड झोनमध्ये आणि पर्सनली त्या मुलांच्यावर माझं लक्ष असणार आहे. ओके. आणि करतायत मुलं. आता करतायत. जे वर्षभर करत नव्हते ते आता अभ्यास करतायत. मग हेच तो महिना आहे. त्याच्यात अभ्यासाला सुगीचे दिवस आलेत म्हणूया आपण. मुलं करतायत अभ्यास. ज्यांनी वर्षभर त्रास दिला, एन्जॉयमेंट केली इकडं-तिकडं, ती मुलं आता अभ्यास करतायत. पण इथं प्रॉब्लेम काय होतोय, ज्यांनी खूप चांगला अभ्यास केलाय, ते विनाकारण तणावात जातायत बरं का. मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, प्लॅनिंग कसं करू कळत नाहीये. बरं आपलं काय होतं, रोड मॅप द्यायचा ना तुम्हाला. ओके. मग या रोड मॅपमध्ये पहिली गोष्ट असं लक्षात ठेवा, की बोर्डची तयारी करत असताना नेहमी या ॲप्लिकेशनचा वापर करा बरं का. वायलन. नेहमी. ओके. नेहमी या ॲप्लिकेशनचा वापर करा. ठीक आहे. आता हा एक नवीन प्रकार गेले बरीच वर्ष चाललाय YouTubeवर वन शॉट लेक्चर्स. जर तुम्ही वर्षभर अभ्यास केलाय, तर तुमचं टॉपिक छान झालाय. वन शॉट लेक्चर दी बेस्ट आहेत. दी बेस्ट आहेत. पण तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करतायत, तर तुमच्यासाठी हे लेक्चर्स नाही आहेत. ऑब्व्हियसली रोटेशनल डायनामिक्स कसा कुठला शिक्षक 2.5 तासात फिनिश करू शकतो? जर अगोदर मुलांचा बेस पक्का नसेल तर? थोडंसं फास्टच घेतलं जाणार ना सांगा बघू? थोडंसं काय बरचसं फास्ट घ्यावं लागणार आहे त्या शिक्षकांना. बरं न्यूमेरिकल मी तुम्हाला सांगतो रोटेशनल डायनामिक्सचे न्यूमेरिकलचे माझे 10 ते 12 व्हिडिओ आहेत. 10 व्हिडिओ आहेत आणि थियोरेटिकलचे 10 व्हिडिओ आहेत. मग ऑब्व्हियसली मला सांगा ना, म्हणजे एवढं 1 तासात 2 तासात कसं होईल? त्यामुळे वन शॉट तुमची कंडिशन मी सांगितली. जर तुम्हाला झाला असेल अभ्यास तर ठीक आहे. पहिल्यांदाच टॉपिक करायचा तर नाही चालणार. ओके. मग आता डिटेल लेक्चर बघू का? ऐका मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपला फोकस कशावर आहे? व्हायलिनवर. ओके. व्हायलिनवरचा पहिला प्रश्न घ्या. आता मी काय करतोय तुमच्यासाठी ना व्हायलिन ओपन करतोय. सध्या व्हायलिनवर ॲड तर भरपूर यायला लागलेत बरं का. थोडासा डिस्टर्बन्स वाटतोय आपल्याला. पण थांबा ना. ओके. व्हायलिन ॲप्लिकेशन. ओके. फिजिक्स टॉपिक फिजिक्स घेतोय मी. रोटेशनल डायनामिक्स घेतोय. पहिलाच क्वेशन काय आहे बघा. फॉर व्हिच ऑफ द फॉलोइंग बॉडीज द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस इस ॲप्लिकेबल? लॅमिनार ऑब्जेक्टसाठी असतं. पुस्तकात दिलंय लॅमिनार ऑब्जेक्ट म्हणून. हा प्रश्न झाला. आता मी काय करणार पॅरलल ॲक्सिस थिअरम परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम, त्याचे स्टेटमेंट आणि प्रूफ करणार. आता वायलिनवरचा दुसरा प्रश्न. पॉवर. ओके. आई गो किती सोपं आहे. टॉर्क दिलंय आणि स्पीड दिलंय. आता मी तुम्हाला गंमत सांगतो रे. रोटेशनल डायनामिक्स. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय रे? हाल्फ एमव्ही स्क्वेअर. मग रोटेशनलचं काय सांगतो? मासला एनालॉगस मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. व्हीला ओमेगा आहे. लगेच फॉर्म्युले तयार होतात. ओके. लिनियर मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी. मासला एनालॉगस मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हीला कोण आहे? ओमेगा. ही झाली अँग्युलर मोमेंटम. पॉवरसाठी फॉर्म्युला काय? फोर्स इंटू व्हेलॉसिटी. फोर्सला एनालॉगस कोण आहे? टॉर्क. व्हेलॉसिटीला कोण आहे? अँग्युलर. टॉर्क दिले 2 न्यूटन मीटर. ओमेगा दिले 2 पाय. 2 इंटू 2 4 पाय. झालं की. सिंपल. मग आता मी काय करणार? तिसरा प्रश्न करताना मग मी एनालॉगस क्वांटिटीनुसार फॉर्म्युल्याची लिस्ट बनवणार. प्लीज ॲप डाउनलोड करा. ओके. तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपमध्ये तुम्ही काय करा माहितीये का, की रोटेशनल डायनामिक्सचे 10 फ्री व्हिडिओ आहेत. पहिले 2-3 तरी बघा. ओके. त्यात सगळे मी फॉर्म्युले परत-परत घेतलेत लक्षात घ्या. हे सगळेच फॉर्म्युले परत-परत घेतलेले आहेत. ओके. असू दे. आता लक्ष द्या इकडे मी काय सांगतो ते. ओके. बघा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय माहितीये का, की फिजिक्स असू दे, नाहीतर केमिस्ट्री असू दे, नाहीतर मॅथ्स असू दे. वायलन धन्यवाद म्हणतोय मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं वायलन ॲप्लिकेशनला. सगळे पी-वाय-क्यू एकत्र दिलेत रे. सगळे क्वेशन पेपर दिलेत रे. नाहीतर मी तुम्हाला सांगू का 10 वर्षापूर्वीची गोष्ट काय होती? मला फाइल्स बनवायला लागायच्या. ओके. सगळे फिजिक्सचे पेपर, केमिस्ट्री पेपर, मॅथ्स पेपरमध्ये फाइल घेऊन बघा वगैरे. आता मोबाईलमध्ये सगळं आहे रे. सगळं आहे. सगळं आहे लक्षात घ्या. बरं मग आता मी तुम्हाला सांगतो समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुठली गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, की हे ॲप्लिकेशन आहे बरोबर. आता तुमचा अभ्यास थोडासा हायर लेव्हलला असेल, ग्रुपिंगची क्रायटेरियाची काळजी नाहीये. असेही मला 70 पैकी 50, 55, 60 मार्क मिळतायत. तर तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगतो. चला, पॅरलल परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम तुम्ही केलं. त्याच्यानंतर तुम्ही मार्क्स ॲप्लिकेशनकडे जायचे आहेत आणि तुम्ही त्या कन्सेप्टवरचे पी-वाय-क्यू शोधायचे आहेत. हां आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता जानेवारी महिन्यात काय करायचंय आपल्याला? बोर्ड प्लस सी मॅनेज करायचंय बाळांनो. हो आणि यासाठी मी अगोदर एक सांगितलंय 12 तासाच्या वर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात इम्पोर्टंट मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. बरं जर तुम्ही ड्रॉपर असाल तर आपण अगोदरच डिक्लेअर केलंय आपण, की 12 जानेवारीला आपण एक फुल लेंथ टेस्ट घेऊया बरं का. ओके. पण एक सांगू का? शांतपणे लक्षात घ्या. तुम्ही YouTubeवर शोधा. मी असं म्हणत नाही, की माझं एकट्याचं चॅनल फॉलो करा. नाही. दी बेस्ट चॅनल अजून आहेत.
ते चांगले चॅनल्स आहेत, जे चांगलं गाईडन्स तुम्हाला देतायत, तिथं तुम्ही काय करा माहिती आहे का, त्यांना फॉलो करा. अगदी डोळे मिटून. मी तुम्हाला सांगू का, अ, आता खूप चांगले आहेत, जे मला माहिती आहे तुम्हाला मी नेहमी सांगितलं मॅथ्ससाठी दिनेश सर आहेत, गणितांक सर आहेत. केमिस्ट्रीसाठी सुद्धा सोविन सर आहेत. फिजिक्ससाठी फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक सर, आर-जी सर, स्टडी चक्र आहेत लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगू का, त्याचबरोबर मला अजून एक सांगायचं आहे लक्षात घ्या, की स्वयं नावाचं ओके, स्वयं फिजिक्स बरं का लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगू का, ह्याच्याबद्दल या चॅनलबद्दल मला सेपरेटली व्हिडिओ नंतर मी बनवणार आहे बरं का लक्षात घ्या. ते चॅनल यूज कसं करा, कसं फॉलो करा लक्षात घ्या. हे सगळं मी डिटेल्स सांगेन तुम्हाला. जोशी सरांचं चॅनल आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, मग असे खूप चॅनल्स आहेत, दी बेस्ट आहेत. झिरो टाईमपास आहे लक्षात घ्या तिथं आणि आपल्याला काय शेवटी मी तुम्हाला सांगू का, की तुमचा स्कोर हा आमच्या सगळ्यांसाठी इम्पोर्टंट आहे. ओके. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, की फक्त अजून जानेवारी महिन्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम मन शांत करणं. हो, हो, हो. मन शांत ठेवणं. अशांत होतंय, डिप्रेशन येतंय. माझं अजून काही झालंच नाही असं वाटतंय. कधी होणार माझं? हा टॉपिक, तो टॉपिक. मी तुम्हाला सांगू का? मन शांत करण्याचा प्रयत्न करणे. आता मी तुम्हाला सांगतो त्यासाठी मेडिटेशनच केलं पाहिजे. होय. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणे. हो, सकाळी उठल्या-उठल्या आणि रात्री झोपायच्या अगोदर. ओके. आपल्याला काय तप करत बसायचं नाहीये. म्हणजे कुठेतरी डोंगरावर जाऊन साधना करत बसायची असं नाहीये लक्षात घ्या. 5-5 मिनिटं वेळ द्यायचा आहे. आणि हो कुणाला तरी फॉलो करा ना. कुणाला तरी फॉलो करा. ओके. तर स्ट्रॅटेजी फॉलो करा. आता मी तुम्हाला सांगू का? बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का? मी तुम्हाला सांगतो जस्ट एक गंमत बरं का, की काही मुलं ना नुसत्या स्ट्रॅटेजी शोधत बसतात. इम्प्लिमेंट करतच नाहीत. सर स्ट्रॅटेजी द्या, स्ट्रॅटेजी द्या. सर काय करू, काय करू? मला तुम्ही सांगा फक्त मी करतो. सांगतोयच ना, की घेतोयच ना आपण अभ्यास. जे झाले ते रिवाईज करा ना. फक्त तुम्ही वेळ वाया घालवू नका हे लक्षात घ्या. ओके. मग जानेवारी महिन्यात काय करायचंय? टेस्ट द्यायच्या आहेत. ओके. आपला ग्रुपिंग क्रायटेरिया कुठपर्यंत पोहोचतोय हे बघायचंय. बोर्ड प्लस सीईटी मॅनेज करायचंय लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं मी नेहमी सांगितलं, आता पण सांगितलं पाहिजे. आय-टी असेल तर जिओग्राफी असणार आहे तुम्हाला. करा की. आता घेतलाय संस्कृत तर करा. माझ्या इथं शॉकिंगली मला जस्ट कळालं, की माझ्याकडे एक मुलगा आहे बरं का. ओके. मग त्यानं मला आत्ता सांगितलं, की सर माझा बायो पण सब्जेक्ट ठेवलाय मी. म्हणजे हा बघा, माझ्या कॉलेज आमच्या साताऱ्यातल्या कॉलेजमध्ये नाहीये. तो दुसऱ्या कॉलेजमध्ये आहे. पण आता कळतंय, की बायो पण आहे. म्हणजे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या पालकांकडून मला कळालं, की त्याचं बायो पण आहे. आता आपण काय करतो, की आपण पी-सी-एमवर फोकस ठेवतो. कुठल्याही क्लासमध्ये पी-सी-एमच घेतलं जातं लक्षात घ्या. पण इथं तुमची जबाबदारी आहे बाकीचे सब्जेक्ट पण कव्हर करणं. चला ठीक आहे. मग मी एका शिक्षकांना सांगून रिक्वेस्ट करून त्याचं बायो करून घेईन. ओके. पण मुद्दा असा आहे, की तुम्ही एवढे निवांत कसे राहता रे? हां, निवांत कसे राहता सांगा? मग हे मन शांत ठेवणं म्हणजे आमचंच काम आहे असं वाटतं कधी-कधी आम्हाला पालकांचं म्हणूया आपण. तुम्ही तर निवांत राहता. तुम्हाला काही काळजीच नाहीये. सगळेजण असे नाहीयेत. पण बऱ्यापैकी जनरेशनमध्ये असंच चाललंय बरं का. पण प्लीज अशा मुलांपासून दूर राहा. निवांत राहणाऱ्या मुलांपासून दूर राहा. तुम्ही पेटून उठून अभ्यास करा. ओके. मग जानेवारी महिन्याचं ठरलंय आपलं लक्षात घ्या. ओके. काय की पेटून अभ्यास करायचा आहे. 31 जानेवारीपर्यंत सगळं परफेक्ट असणार आहे लक्षात घ्या आणि फेब्रुवारी महिन्यात थोडेच दिवस आहेत. लगेच बोर्डची एक्झाम सुरू होणार आहे. आणि बोर्डच्या एक्झाम नंतर, नंतर तर विचारूच नका. जोरात अभ्यास करून सीईटीच्या पहिल्या अटेम्प्टला आपल्याला सामोरे जायचंय. पहिला अटेम्प्ट हा लास्ट अटेम्प्ट समजूनच अभ्यास करायचा आहे. आणि तिथं तसा अभ्यास केला, पुढचा 1 महिना आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय. ऑल द बेस्ट.